नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि कदाचित काही जणांना पहिल्या क्षणी आश्चर्यसुद्धा वाटेल. कारण आज आपण करिअर, पैसा, नातेसंबंध किंवा पारंपरिक उपाय याबद्दल बोलणार नसून आज आपण बोलणार आहोत ते ईमेल रायटिंगबद्दल आणि त्याचा केतूशी असू शकणाऱ्या सूक्ष्म संबंधाबद्दल. आता काही जण लगेच विचारतील की ईमेल आणि ज्योतिष यांचा काय संबंध, आणि हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. पण मित्रांनो, जर आपण शांतपणे निरीक्षण केलं तर आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक निर्णय, प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक कम्युनिकेशन पॅटर्न हे व्यक्तीच्या विचार पद्धतीशी, ग्रहांनी दर्शवलेल्या मानसिक प्रवृत्तीशी आणि व्यक्त होणाऱ्या शैलीशी काही प्रमाणात जोडलेलं दिसू शकतं. इथे एक गोष्ट स्पष्ट सांगतो की आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही ॲब्सोल्यूट क्लेम करणार नाही. कोणत्याही एका ग्रहामुळे एखादी स्किल निश्चित होते असं सुद्धा म्हणणार नाही. ज्योतिषामध्ये कोणतीही प्रवृत्ती समजून घेताना संपूर्ण कुंडली, ग्रहबल, दृष्टी, भाव, दशाभुक्ती आणि व्यक्तीचे प्रयत्न या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागतो. आजचा विषय हा त्याच व्यापक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. तुम्ही कॉर्पोरेट लाईफमध्ये असाल, बिझनेसमध्ये असाल, मॅनेजर असाल, कन्सल्टंट असाल किंवा विद्यार्थी दशेत इंटर्नशिप करत असाल, एक गोष्ट तुम्ही नक्की पाहिली असेल की काही जण खूप मोठे मोठे ईमेल लिहितात, भरपूर माहिती देतात, पण समोरच्याला त्याचं नेमकं काय करायचं हे लगेच समजत नाही. आणि काही लोक फक्त 4 ते 5 ओळींमध्ये असा ईमेल लिहितात की मेसेज हा क्रिस्टल क्लिअर असतो, ॲक्शन क्लिअर असते आणि कन्फ्युजन अजिबात राहत नाही. मग प्रश्न पडतो की हा फरक नेमका कुठे तयार होतो? फक्त लँग्वेजमध्ये की फक्त इंग्लिश फ्लुएन्सीमध्ये की व्यक्तीच्या विचार मांडण्याच्या पद्धतीमध्ये? आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर कम्युनिकेशनबद्दल बोललो तर बुध हा लँग्वेज ॲनालिसिस, लॉजिक एक्सप्रेशन, डेटा हँडलिंग आणि कम्युनिकेशन यांचा कारक मानला जातो. त्यामुळे कम्युनिकेशन स्किलमध्ये बुधाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. पण कम्युनिकेशन हे फक्त बोलण्याची किंवा लिहिण्याची क्षमता नसते, तर काय ठेवायचं आणि काय टाळायचं, कोणती माहिती आवश्यक आहे आणि कोणती माहिती अनावश्यक आहे हे सुद्धा ओळखण्याची क्षमता तितकीच महत्त्वाची असते. आणि इथेच केतू या ग्रहाचा विचार इंटरेस्टिंग ठरतो. केतूचा स्वभाव पारंपरिक ज्योतिषामध्ये सूक्ष्मता, अलिप्तता, फिल्टरिंग, इंट्रोस्पेक्शन, ॲब्स्ट्रॅक्शन आणि इसेन्स काढण्याचा प्रवृत्तीशी जोडला जातो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये, विशेषतः जेव्हा बुध आणि इतर कम्युनिकेशन संबंधित घटक संतुलित असतात, तेव्हा कन्साइज, टू द पॉइंट किंवा अननेसेसरी गोष्टी बाजूला ठेवून मुख्य मुद्द्यावर येण्याची टेंडन्सी दिसू शकते. इथे पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो की याचा अर्थ असा नाही की केतू आहे म्हणजे व्यक्ती उत्तम ईमेल रायटर असणारच. पण काही चार्ट कॉम्बिनेशन्समध्ये अशी कम्युनिकेशन स्टाईल दिसून येऊ शकते. हा ऑब्झर्वेशन बेस्ड ॲप्रोच आहे. कुंडलीमध्ये अशा प्रवृत्ती समजून घेताना काही संकेत अभ्यासले जातात. उदाहरणार्थ, तृतीय भाव जो कम्युनिकेशन, रायटिंग, एक्सप्रेशन आणि प्रॅक्टिकल इंटरॅक्शनशी संबंधित मानला जातो. षष्ठ भाव जो डेली वर्क रुटीन, रिपोर्ट्स, ऑफिशियल कम्युनिकेशन आणि प्रोसेस ओरिएंटेशनशी संबंधित असू शकतो. दशम भाव जो प्रोफेशनल इमेज आणि करिअर एक्सप्रेशन दर्शवतो. तसंच मिथुन आणि कन्या राशी आणि बुधाशी संबंधित ग्रहयोग. जर बुध आणि केतू यांच्यातील संबंध, दृष्टी, युती किंवा इतर सपोर्टिव्ह कॉम्बिनेशन संतुलित स्वरूपात असतील तर काही व्यक्तींमध्ये ब्रीफ, स्ट्रक्चर्ड आणि शार्प कम्युनिकेशनची प्रवृत्ती दिसू शकते. परंतु केतूचा प्रभाव जास्त आणि बुधाची ताकद कमी असेल तर काही वेळा कम्युनिकेशन खूपच शॉर्ट, डिटॅच्ड किंवा इनकम्प्लीट वाटू शकतं. आणि म्हणूनच बॅलन्स हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं लागू होतं ते पाहूया. समजा तुम्ही सब्जेक्ट लाईनमध्ये फक्त मीटिंग अपडेट लिहिलं तर समोरच्याला ईमेल उघडल्याशिवाय त्यातलं काहीच समजणार नाही. पण
जर तुम्ही लिहिलं की मीटिंग रिस्केड्यूल टू 25 एप्रिल 3 PM तर क्लॅरिटी सब्जेक्टमध्येच मिळते. समजा तुम्हाला पहिल्या 3 पॅराग्राफमध्ये बॅकग्राऊंड लिहिलं, होप यू आर डुईंग वेल, ॲज डिस्कस अर्लियर ऑर आय वॉज थिंकिंग, तर मुख्य मुद्दा उशिरा येतो. पण जर तुम्ही पहिल्याच ओळीत लिहिलं की प्लीज कन्फर्म युअर अवेलेबिलिटी फॉर प्रोजेक्ट डिस्कशन ऑन 25 एप्रिल 3 PM, तर मेसेज हा क्रिस्टल क्लिअर असतो. हा नेमकेपणा, ही क्लॅरिटी आणि अननेसेसरी क्लटर काढून कोर मेसेज ठेवण्याची सवय हीच प्रोफेशनल कम्युनिकेशनची ताकद असू शकते. आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये ईमेल, व्हॉट्सअप, टीम्स, प्रोजेक्ट टूल्स, मॅनेजमेंट, कम्युनिकेशन सगळीकडेच स्पीड आवश्यक आहे. अशा काळात ज्या व्यक्तींचं कम्युनिकेशन क्लिअर, स्ट्रक्चर्ड आणि कन्साईज असतं त्या व्यक्तींवर विश्वास पटकन बसतो. प्रोफेशनलिझम रिफ्लेक्ट होऊ शकतं आणि लिडरशिप परसेप्शनसुद्धा मजबूत होऊ शकतं. अर्थात हे ग्रहांवर अवलंबून असतं. आणि त्याचप्रमाणे एक्सपिरियन्स, रीडिंग हॅबिट्स, कॉर्पोरेट एक्सपोजर, सेल्फ डिसिप्लिन आणि कॉन्शियस प्रॅक्टिस यांचाही मोठा वाटा असतो. ग्रह प्रवृत्ती दाखवू शकतात, पण त्या प्रवृत्तीला कौशल्यात बदलणं हे आपल्या प्रयत्नांवरच अवलंबून असतं. मित्रांनो, आजचा मुख्य टेक अवे इतकाच की कम्युनिकेशन म्हणजे जास्त बोलणं नाही, तर कम्युनिकेशन म्हणजे समोरच्याला योग्य वेळी, योग्य शब्दात योग्य ॲक्शन स्पष्ट होईल अशा पद्धतीने मेसेज देणं. आणि काही चार्ट कॉम्बिनेशनमध्ये केतूची सूक्ष्मता हा दृष्टिकोन विकसित करण्यात सहाय्यक ठरू शकतं. मोठं लिहिणं अनेकांना जमतं, पण मोजक्या शब्दात स्पष्ट, प्रभावी आणि अचूक लिहिणं हे खरं प्रोफेशनल आर्ट आहे. आणि ही माहिती व्यापक ज्योतिषीय अभ्यास, निरीक्षण आणि प्रॅक्टिकल कॉर्पोरेट एक्सपिरियन्स यांच्या आधारे मांडलेली आहे. वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम बदलू शकतात, ग्रह दिशा दाखवतात, पण यश आपल्या प्रयत्न, सातत्य आणि कर्मानेच निश्चित होतं. जर तुम्हाला असे प्रॅक्टिकल आणि मॉडर्न ज्योतिष विषय आवडत असतील तर श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय ज्योतिष.